पारू बद्दलचा राग अजूनही तुझ्या मनात गेला नाहीये का? आणि तो कधी जाणारही नाहीये. पारूला जर काम जमत नाही तर एवढी मोठी ऑर्डर घेऊनच कशाला ठेवायची? अख्ख्या जगाला वेठीला धरलं होतं तिने. आणि आदित्यला मी निक्षून सांगितलं होतं, आमच्या कंपनीत ढवळाढवळ करायची नाही. तरीही या टेंडरच्या बाबतीत त्याने नाक खुपसलंच ना. त्याला अनुभव आहे म्हणून तो. हो, त्याला अनुभव आहे हे माहितीये मला. हा, पण तो आता दुसऱ्या कंपनीसाठी काम करतो आणि म्हणूनच त्या कंपनीचा फायदा करून घेण्यासाठी तो प्रीतमच्या मागे लागला होता की हे टेंडर मागे घे. या टेंडरच्या बाबतीत आदित्य जे काही वागलाय ना, त्यानंतर त्याला आणि त्याच्या बायकोला ह्या घरात ठेवण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. अहिल्या शांत हो जरा. हे असलं काहीही करण्याची गरज नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर त्याचं सुद्धा आहे. हो, त्याचंही आहे. पण ह्याच घरात राहून त्याने आपला बिझनेस संपवण्याचा विचार केलाच ना. आदित्यला चांगलं माहितीये की दरवर्षी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला म्हणजे किर्लोस्कर कंपनीला मिळतं. दरवर्षी आदित्यच ते टेंडर भरतो. आणि आता त्याच्या बॉसनी त्याला काय ऑफर केलंय मला माहिती नाही, पण त्या कंपनीचा फायदा करून घेण्यासाठी मुद्दामून त्यांनी आपल्या कंपनीपेक्षा कमी दराचं टेंडर भरलं आणि ते त्याच्या कंपनीला मिळवून दिलं. त्यामुळे त्या दोघांना या घरात न ठेवलेलंच योग्य. अहिल्या सॉरी हा, मला हे तुझं अजिबात पटलेलं नाहीये. बरोबर आहे, मला माहितीच आहे तुला हे अजिबात पटणार नाही. कारण पारूनी तुझ्या डोळ्यावर त्यांच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना. त्यांच्यामुळे त्यांच्या चुका, त्यांचे डाव तुला दिसणार कसे? काही डाव वगैरे नाही का त्यांचा. अहिल्या मला एक गोष्ट कळत नाही तुझी. ज्या दिशाने आपल्या घरातल्या माणसांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या दिशेला तू या घरात ठेवलेस आणि एका क्षुल्लकशा टेंडरसाठी स्वतःच्या मुलाला बाहेर काढतेस. काय प्रकार आहे हा? अहिल्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला शब्द दिलायस. हो, तेच, मी तुला शब्द दिलाय. आणि फक्त एवढ्याच कारणासाठी त्या दोघांना मी या घरात राहण्याची परवानगी दिलीये. नाहीतर त्या दोघांशी काहीही संबंध ठेवायची माझी इच्छा नाहीये. हे असले हितशत्रू या घरात राहणं म्हणजे धोक्याचंच आहे. आणि मला आता असा काहीही धोका पत्करायचा नाहीये. आणि हा, हे असले गिफ्ट्स देऊन पारू तुला इम्प्रेस करू शकत असेल, पण ती माझं मन कधीच जिंकू नाही शकणार. अहिल्या चांगली आहे का ती? विचार बदल तुझे. त्या भिकारड्या मोलकरणीची हिंमत एवढी वाढत चाललीये की ती मला या घरातून हकलवून लावण्याची स्वप्न बघायला लागलीये. खरे खरे पारूला ना बहुतेक अजून कळालंच नाहीये मी काय येते. खरे खरे असं असं वर पाठवू शकते मी तिला. येस, हेच करते आता मी. तिने मला या घराबाहेर हकलण्याआधी मी तिला या जगातूनच हकलवून लावते. खरे खरे वेडी आहेस का ग जरा? मगाचपासून एकच वाक्य का बोलतेस? नाही नाही, मी एक वाक्य सुद्धा नाही बोलते, मी दोनच शब्द बोलतेय. खरे खरे तेच, तेवढंच का बोलतेस तू? अजून काहीतरी बोल ना, नुसते असे बसू नकोस प्लीज. काय बोलू काय? हा, तू नेमकं काय करणार आहेस? संपलं? हा, इतकंच सुचलं तुला बोलायला? आता अजून काय बोलणार है ना. मला ना ती उत्सुकता लागून राहिली होती की तू नेमकं काय करणार आहेस, म्हणून मग तेवढंच विचारलं. सांग ना, काय करणार आहेस? एव्हरी टाइम एवढंच विचारतेस तू, काय करणार आहेस नेमकं? आता लवकरच पण पांढरी साडी नेसून
त्या पारूच्या शोकसभेला बसणार आहोत. येस, त्या मी. आता त्या पारूच्या फोटोवर हार चढवण्याची वेळ आली आहे. हे करणार आहे मी. कळलं? खरे 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 अरे पारू, अगं बरं झालं तू आलीस. हो आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. मला बी तुमची खूप आठवण येत होती. आम्हाला तर बाई स्वयंपाक करताना काय करायचं, कशी सुरुवात करायची काही समजतच नव्हतं. तू असताना कसं तू सांगशील तसं आम्ही करायला लागायचो. हो पण ताई, मी नसताना तुम्ही ऑर्डर पूर्ण केलीस की. मला खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतंय बघा. म्हणजे तुम्ही ऑर्डर वेळेत पूर्ण केली. खरंच तुमचे तुमचे मनापासून आभार. अरे देवा, मी बोलायच्या नादात विसरून गेले. हे बघा, तुमच्यासाठी मिठाई आणली आहे, घ्या. हे घ्या. आणि ही कमला राणीसाठी. अगं पारू, किती कौतुक करशील आमचं. तुझा पेपर कसा गेला ते सांग आता. एकदम छान गेला. आता बघूया निकाल काय लागतोय. पारू पारू आदित्य सर, ए पारू मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. घराणी नमस्ते पारू भाऊजी. हे तुमच्यासाठी. थँक्यू थँक्यू. सुनिए, ये पारू भाऊजी है, ये पारू टिफिन सर्विस की मालकिन. नमस्कार मैडम. नमस्कार. और ये आदित्य सर हैं, इनके पतिदेव. नमस्कार साहेब. नमस्कार. आदित्य सर, ये हमारे वो है. ये सुंदर है ना? हाँ? अरे हमार मतलब है कि इनका नाम है सुंदर. वो का है ना कि दिन भर दारू पी के यहाँ वहाँ पड़ा रहा थे. यही खातिर हम इनके यहाँ लायल बानी. तो इनके पास कुछ काम ही नहीं थे. तो रउआ लोग तनी कुछ भी काम हो चली, इनका छोट मोट काम दे दे तो अच्छा राहत. हो, ते सगळं ठीक आहे, पण हे बघा सुंदर दादा, इथे दारू प्यायला अजिबात अलाउड नाही आहे बरं का. ओ साहेब, टेन्शन घ्यायचं नाही. दारूला हात पण लावणार नाही बघा मी. हा, अगदी प्रामाणिकपणे काम करणार मी. कष्ट करणार. साहेब, कामाची लय गरज आहे हो मला. पण एक संधी द्या मला सुधारायची, फक्त एक संधी. मग बघा, म्हणाल ती काम करणार. हा, ठीक आहे. अरे पारू भाऊजी, ये बाक्सवा में कहा सब्जी तरकारी लायलवानी का? अरे नाही नाही, मी तुझ्यासारखं काय बोलतोय. नाही, इसमें आप सबके लिए साड़ियाँ है. अहो आदित्य दादा, पण आम्हाला कशाला? अरे कशाला म्हणजे, तुम्ही सगळ्यांनी मिळून पारू टिफिन सर्व्हिसेसची पहिली ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. त्यामुळे पारू कडून तुम्हा सगळ्यांना हे गिफ्ट. पारू दे एक सेकंड. हा दे. ताई, हे तुमच्यासाठी. धन्यवाद. हे तुमच्यासाठी. कमला राणी, ये लो. बहुत बहुत धन्यवाद भाऊजी. अरे चला चला, आता आपल्याला जोमाने कामाला सुरुवात करायला हवी. आता आपल्याला अशाच खूप साऱ्या ऑर्डर मिळाल्या पाहिजे. म्हणजे काय मिळणारच.